मधुबाला यांना पहिलं प्रेम लतीफ नावाच्या मुलाशी झालं होतं आणि तेही मुंबईला येण्याआधी. लतीफ नंतर IAS ऑफिसर झाला, पण पुढे काही हे नातं गेलं नाही. 1949 मध्ये महल या चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या मधुबाला प्रेमात पडल्या आणि ते सुद्धा त्यांचं लग्न झालेलं असताना. पण ते त्यांच्या पहिल्या पत्नीला सोडण्यास नकार देत होते, त्यामुळं हे नातं काही टिकलं नाही. 1951 मध्ये रिलीज झालेल्या बादल या चित्रपटात मधुबाला आणि प्रेमनाथ एकत्र आले आणि प्रेम झालं, पण धर्म वेगळा असल्याने तेही नातं पुढे गेलं नाही. मुघल-ए-आझम या चित्रपटातील अनारकली आणि सलीम यांच्या भूमिकेत दिलीप कुमार आणि मधुबाला यांना खूप पसंती मिळाली. 9 वर्ष सिनेमा चालला, पण नातं नाही. मधुबाला याने 1960 मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं होतं, पण त्यांच्या आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. पण 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी मधुबाला यांचं निधन झालं आणि परत त्या दिसल्या नाहीत. राहिल्या त्या फक्त आठवणी.